दुसरं पोरं स्टोरी खूप पण करतात त्यामुळे ते आनंद शेळ्या मेंढ्यांना दर दिवशी दरडोई किमान 8 लिटर पाणी तर म्हशीला व गाईला दरडोई किमान 80 लिटर पाण्याची गरज असते. दुग्ध उत्पादनासाठीच्या गायींना दरडोई 120 ते 150 लिटर पाणी लागते. पण छावण्यांमधील जनावरांना याप्रमाणे पाणी मिळत नाही. माण तालुक्यातील किरकसाल येथील छावणीत विजेचा शॉर्ट सर्किट होऊन एका शेतकऱ्याची बैलगाडी व 4 जनावरे भाजली. त्यात 2 मृत्युमुखी पडली. घटनेचा पंचनामा होऊन 3 महिने उलटून गेले तरीही पीडित शेतकऱ्याला शासनाकडून कुठल्याही प्रकारचे सहाय्य मिळालेले नाही. एक अपघात झाला होता ते काय झालं ते तारच झालं तर शॉर्ट सर्किट वाऱ्यानं होऊन त्यामुळे ती पाचट असली पिटली त्यात 4 जनावरांनी दागा झाला. ते मरलं नाही म्हणजे दागा झालाच की ती एक तरी इकलंच कसायला आणि 2 आहे ती तर गावात एक मस आहे. संपूर्ण बैल जोडी 2 गाय संपूर्ण सागवानी चाक जोड ही बाबुराव अण्णा काटकरची जळली. पतंग जोडीची मत 9% भाजी 90% पाटला झाली हो काय सीता आहे पांढरीत खोटं बोलणार माणूस नाही या माणसाने. खरं तुम्ही मध्ये बोला कोणी माझ्या अजमात कोणी बोलायचं नाही. हा त्यांचं सांगतात ते बिलकुल ह्यात जर चुकी असेल अण्णा पाटला झाली हो काय चुकी असेल तर ह्या गायची शिपत घेऊन सांगतो. तुम्हाला जनावर भाजल्याचं काय मिळालं मला त्यातला 5 पैसा अजून मिळाला नाही. काही टायमाला कोणी काय म्हणायची तुम्हाला मिळाय पाहिजे मला मिळाय पाहिजे अजून 10 पैसे गाय शिपत मला मिळाले. तुम्हीच जगविणार मग आता कसं जगवायचं तुम्ही जगवा ना तर मारा. गावापासून छावणी लांब असल्यामुळे प्रत्येक गुरांच्या छावणीत माणसेही आपले बस्तान मांडून बसलेले पाहायला मिळते. वृद्ध माणसे शाळकरी मुलं आपले पशुधन जगवण्यासाठी सज्ज असतात. म्हणजे तुम्ही शाळेत जाता का? शाळेत नाही 10वी झाली. मग घरचं काम आई वडील जातात. कुठं कामावर रोजगार आणि मग घरचं बघायचं शेरड करड पाणी टँकर आला की जायचं इथनं पटकन पाणी भरून मग नंतर यायचं. आमच्याकडं घरातलं स्वयंपाक आणि नंतर जनावरांची म्हणजे चारा वगैरे बारीक एवढं काम असतं आमच्याकडे. किती महिन्यापासून तुम्ही इथे राहिलाय? म्हणजे आकडापासून आहे बघा. 9 महिने झाले. मग इथं का तुम्ही राहिला आता म्हणजे ही गुरांची छावणी आहे? गुराचं राहिलं या येऊन जण आम्हाला होत नाही म्हणून धारा काढायच्या जनावर दूध घालायचं तर येऊन का आपण करायचं म्हणून आम्ही आपलं राहिलो इथं कामदार. इथं मग तुमचं कसं काय तुम्ही रोजगाराला साठी तुमचं काय नाही रोजगार नाही काय नाही जनावर जगवायसाठी आहे बघा. आणायचं पाणी पाणी जर नसलं तर वरनं पाणी आणायचं पाजायचं त्याच्याने मटेरियल घालायचं दूध घालायचं वरनं आणायचं असं दुसरं बाकी काय सुद्धा धंदा नाही.
दुष्काळग्रस्त तालुक्यातील धनगरांना आपले जित्राब जगवण्यासाठी वन भटकावे लागत आहे. चारा व पाण्याची तीव्र टंचाईमुळे धनगरांच्या मेंढपाळ व्यवसायावर दुष्काळाची कुऱ्हाड पडली आहे. शेळ्या मेंढ्यांकरता शासनाकडून चारा व पाण्याची कसलीही सुविधा नसल्यामुळे कायमस्वरूपी स्थलांतरात भर पडत असल्याचे गौडवाडीच्या धनगरांनी सांगितले. दुष्काळाची नेमकी काय तुम्हाला झळा बसतात? अहो जळाप वैरण वैरण हा कडबा तुमच्यासाठी छावणी वगैरे कुठली? काय सुद्धा नाही आमच्यासाठी. मग आता ह्यांना पाणी कुठं कुठे पाजतात तुम्ही? पाणी आता कुठं गावलं तर कुणायात कोणी दिलं काढून पाजायचं नसेल तर हिरीतनं कुणा काढायचं पाजायचं. ही आमची हालत अशी आहे. आता किती लांब भटकायला लागतं? आता हितनं जवळजवळ हितनं आता मोहर 2-3 किलोमीटर जावं लागते. तिथून माघारी यायचं. त्यातून मग काहीतरी घालायचं कुठं कोणा एखाद्या शेतकऱ्याने कोणी पाणी काढू दिलं पाजायचं नसेल तर अजून त्याच्या मोहर जायचं. टँकरचं पाणी बिनी कुठलं? टँकर काय नाही. काही नाही. आणि ही जी सरकारी छावणी आहे तिकडे तुम्हाला काही आम्हाला तिने काय तिकडे आता पत्र आमचा तिने विचारच केला नाही. तुम्ही मागितलं होतं कसं काही? आम्ही मग वरडून थांबलो गणपतराव बशी बाबा आमच्यासाठी सोय करा. निदान बाबा आमची ही कायम फिरता दौरा राहतोय तर निदान ह्याला एक वैरण तर कमीत कमी द्या. भले आम्ही निदान 1-2 तासांची कुठून घालू तर येळभर भरी फिरवून आलं काही बांधून घालणारी वस्तू नव्हतं. बरोबर. बांधून घालाय तर त्याचा आज तागायत काय कोणी विचारच केला नाही आमचा. एकीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची पंढरपुरी म्हैस, उस्मानाबादी शेळी व खिलार बैल दुष्काळात होरपळून निघालेले आहेत, तर दुसरीकडे चारा, पाणी व इतर आवश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. छावणीत चहा टपरी, थंड पेय व इतर वस्तूंचा बाजार थाटलेला दिसतो. यावरून असे स्पष्ट दिसून येते की बाजाराला दुष्काळातही मरण नाही. ग्रामीण भागातील दारिद्र्य व बेरोजगारीच्या प्रश्नाचे निर्मूलन करण्यासाठी 1972च्या दुष्काळात रोजगार हमी योजना सुरू झाली. अद्यापही बुडत्याला काडीचा आधार म्हणून रोजगार हमी योजना सुरू आहे. प्रौढ माणसाच्या हाताला काम, राष्ट्रीय उत्पन्नात भर, किमान मजुरीची हमी व टिकाऊ सामाजिक मालमत्ता निर्माण करणे या उदात्त ध्येयाने रोजगार हमी योजनेचा 1979 साली कायदा झाला. पण त्याची अंमलबजावणी काय आहे ते आपल्याला पुढील वास्तवावरनं सहज दिसून येईल. पाण्याचं काय भरून ठेवलं तुम्हाला? पाण्याला एक कळशी आणली मी आपली घर. नाही याने काय करून ठेवलं इथे? इथं नाही एवढी सावलीच केली ते. काही नाही. अजून दुसरी सावली एवढं पूर्ण झाली तर मग पुन्हा दुसरी कुठे केली का? नाही एवढीच केली. रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाची कामे, कृषीविषयक कामे, सामाजिक वनीकरण, मृदसंधारण, रस्ते व इतर कामांना प्राधान्य देण्यात येते.
यावर्षी सरासरी पर्जन्यमान हे 92 mm झालेलं आहे आणि इतकं कमी पाणी असताना इथली शेती गेली 3 वर्षे पिकलेली नाही. पिण्याच्या पाण्याची इतकी टंचाई आहे की टँकरनं काही ठिकाणी पाणी दिवसाड 2 दिवसाड गावाला पाणी सोडलं जातं आणि अशातच लोकांच्या हाताला काम नाही. 3 वर्षामध्ये शेती पिकली नसल्यामुळे घरी धान्याचा कणही नाही आणि मग जगण्याचं साधन म्हणून आम्ही रस्त्यावर आलो. रोजगार हमीच्या कामातून सुरुवात केली. या ठिकाणी ही जी 105 एकर महारवतन जमीन आहे ही 105 पडीक जमीन आहे. या जमिनीचा सुधार व्हावा. इथं राहणारी 25 कुटुंब आहेत त्यांना त्याचा बेनिफिट मिळावा. ही पडीक जमीन सुधारावी. तिचाही चांगला मृदू वाहून जाऊ नये, माती वाहून जाऊ नये, पाणी मुरावं, आसपासच्या विहिरींना फुटावं आणि ही पिकाऊ व्हावी. किरकसाल येथील नाला बांधणीचे काम सुरू असताना तेथील लोकांशी संवाद साधला असता अनेक सोयी सुविधांचा अभाव जाणवतो. मुलांसाठी पाळणा, तात्पुरता निवारा, अंथरूण, प्रथमोपचार पेटी, पुरेसे पाणी व ओळखपत्राचा अभाव दिसून येतो. सध्याचे मजुरीचे दर कमी आहेत अशी ही कामगारांची ओरड सर्वत्र जाणवते. मजुरांना मूलभूत गरजांची पूर्ती करण्यासाठी खूप धडपड करावी लागते. महिन्यातून फक्त 10 ते 15 दिवस काम उपलब्ध होते. इतर दिवस काम मिळवण्यासाठी शासन दरबारी चक्रा माराव्या लागतात. कामासाठी अन्न योजना आहे पण धान्य वेळेवर मिळत नसल्याचे महिलांनी तळमळीने सांगितले. आठवड्याला पगार होत नाही असाही एक नाराजीचा सूर कामावर होता. मुलाला सांभाळायचं आणि कामदार आलं म्हणजे बाई तू का बसलीच, त्या मुलांची सोय काय करायची. निदान मूल सांभाळायला तरी माणूस पाहिजे. कसली पण बाई ठेवा, कसली ठेवली आमचं ती काम करतय की मग त्यांचं मूल कोण सांभाळायचं. मूल पण रडतं या, काम पण करायचं, तुमचं माप खड्ड्यावर असतं या, पायाला लागलं तर वगैरे काय असं आणि ते गव्हाचं पण बांधणं होतात ना. कसं ते गव्हाचा कोट्या आला तर बरं, ती सडकाचा आला तर ती सडकाचा आला तर ती देतोय. दुसरा पण ते शेततळ्याचा आहे, तुम्हाला सांगते ते नाल्यांचा आहे, त्याची पण बांधणं झाली जय भीम. आणि ती काय म्हणते ती सडकाचं आहे व ते नाल्याचं आहे. तुझी कुपरच उचलीत ना की सडकाचं आलं नाही गहू, कोट्याला गहूच नाही सडकाचा असं ती म्हणतोय. मग आता आम्ही ती काम करून मरायचं, कुपनाचा पगार तर जातो या आणि त्या सडकाची मंजुरी होऊन कवा यायची ना आम्हाला कवा मिळायची. पण तर तुम्ही एक नेम ठेवा, कुपन माझी तत्न सारखीच आहे. सडकाचे असू नाहीतर ते शेततळ्याचे असू नाही नाल्याचे असू सरसकट वाटायचं त्या कंट्रोलवाल्याला. मग ती खाती वेगळी वेगळी आहे ती म्हणतात ना आम्हाला. आणि मग या पोटावर त्या माणसाने काय करायचं, परिस्थिती कशी नाजूक आहे आता. काय आहे माणसाला आता इकडे कुपनाला पगार कापून गेला, आला पगार साखरला चाला आणि त्यात राखेला त्या गोड तेलाला जातंय. आणि कुपनीचा माल म्हणजे महिन्याशिवाय मिळत नाही. काय करायला पाहिजे माणसाने, महिना झाल्यावरच कुपन. आता ही तर मिळाली समजा, आज कुपन मिळाली तर आता घेऊन जाऊ दे, त्याचं आमचं भांडणच आहे बघा. त्याचा माल आला नाही तो आणलीच कशाला कुपन. चला तुमच्या गाडीत मी इथे दुकाना पाहतो, मला बोलायला काय नाही का हो गडी रे, मला बोलायला काय तर परवानगी आहे. वाहतूक मिळत नाही, नाही औषध पाणी नाही, काय सुद्धा नाही. पाणी प्यायला आता कवा येईल तवा अन्नर तासा 2 तासानं 1ला 2ला 10ला असं तहान लागली कोरड पडली तर पाणी मिळतं का ताबडतोब? कुठं नाही लगेच नाही मिळत. आणायचं कुठं सांगा की गाड्या भरायचं गेल्यावर उशीर नाही येते. उशीर नाही ना ती 50 ना 50,000 परवडत नाही आम्हाला. मग तसं म्हणजे दुष्काळ तुम्ही सरकार नियमाप्रमाण शासना नियमाप्रमाण काढताही बरोबर आहे, आम्ही तसं म्हणणार नाही. पण ते आम्हाला इथं पडत नाही ना काय. ही मुलं लेकरं आणायची तिथं मारायची मातीत इथं काय पडतं तुम्ही सांगा की, आम्ही काय सांगणार नाही. फरक कसला काम बंद ठेवून खाता काय मग हे मरायचं त्याला भांडा तिकडे जात त्याला भांडा की 20 रुपये फक्त काम बंद करायचं एवढं भाषण करू नका. फक्त आपल्याला वाढवून मागायचं असलं तर त्यांच्यापाशी आपण तक्रार घालायची, दुसरं काय करायचं नाही. तळ्यावर ह्या तळ्यावर पगार आपल्याला काम बंद ठेवायचं, करायचं नाही. काम पाहिजे, काम पाहिजे, माणसं पाहिजे.